सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 65 गावांना अद्याप पाण्याची योजना पूर्ण नाही. वर्षभरात पूर्ण होईल, पण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची रोजगार हमी योजना घोटाळ्याच्या वादात 2017 पासून बंद पडली होती. 8 वर्षांनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याने जत तालुक्यात महाराष्ट्रामध्ये प्रथमच रोजगार पायलट प्रोजेक्ट मंजूर झालाय. या प्रोजेक्टचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 13 रोजी जत तहसीलदार कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी सदाभाऊ खोत, माजी कृषी राज्यमंत्री पाशा पटेल, अध्यक्ष कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य, सचिव रोजगार हमी श्री गणेश पाटील, जिल्हाधिकारी श्री डॉक्टर अजय दयानिधी, सीईओ श्रीमती तृप्ती धोडमिसे, रोजगार हमी उपजिल्हाधिकारी श्री दीपक शिंदे, श्री नंदकुमार साहेब, महासंचालक मिशन मनरेगा श्री राजेंद्र शहाडे, राज्य गुणनियंत्रक रोजगार हमी योजना श्री निलेश घुगे, राज्य प्रशिक्षण समन्वयक समता बांधणी कक्ष रोजगार हमी योजना हे उपस्थित राहणार आहेत, असं जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. या माध्यमातून रोजगार हमीसाठी वर्षाला 300 कोटी मिळणार आहेत व जॉब कार्ड मर्यादा 50,000 वरून 70,000 करण्यात आले. तर जत तालुक्यात बांबू लागवडीसाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन असल्याने शासनाचं अनुदान पोहोचणार, याचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी योजना गरजेची आहे. हा क्षेत्रफळानं राज्यातला सर्वात मोठा तालुका आहे. लोकसंख्येची घनता जरी कमी असली तर क्षेत्रफळ हे मोठ्या प्रमाणात आहे. आणि सुदैवानं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जवळपास 60 गावामध्ये नैसर्गिक योजनेचं पाणी आलेलं आहे. आणि राहिलेल्या 65 गावामध्ये 1 वर्षभरामध्ये मागे पुढे एखादा दुसरा तिसरा महिना होऊ शकतो, परंतु वर्ष सव्वा वर्षामध्ये 65 गावामध्ये पाणी येणार आहे. इथला शेतकरी हा किमान 5 एकराच्या पुढचा शेतकरी आहे. मग काय 10 आहेत, काही 20 आहेत, मोठ्या प्रमाणात तिची आम्ही आकडेवारी काढलेली आहे. तर जेव्हा पाणी येईल तेव्हा रस्त्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. आता जवळपास 85 शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या संदर्भातल्या केसेस या माननीय तहसीलदार साहेबांच्याकडे सुरू आहेत. काही प्रांत साहेबांकडे असतील, काही डेप्युटी कलेक्टरकडे असतील, अपीलमध्ये गेलेले. मी विधानसभेला जेव्हा उमेदवार म्हणून तालुक्यामध्ये फिरलो तेव्हा सर्वात जास्त लोकांच्या मागण्या आल्या की आम्हाला सीमेवरचे रस्ते पाहिजे, पालक रस्ते पाहिजे. आमचं एखादं घर आहे जे 2 किलोमीटर 3 किलोमीटर लांब आहे गावापासून, तिकडे जायला मला वाट नाही आहे. ह्या बाबी खूप समोर आल्या. आम्हाला विहीर पाहिजे, जमीन आहे पण विहीर नाही. विहिरीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात मंजूर होत नाही तालुक्याच्या हिशोबानं. किंवा जनावरांची गोठे पाहिजे, फळ लागवड करण्याची आमची तयारी आहे. त्याला रोजगार हमीतून जी योजना आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्वजण आमचे प्रमुख लोक बसून त्याचा विचार केला की 2017 नंतर जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम झालं नाही. कारण आहे तर तुम्हाला सगळे विषय माहीत आहेत, त्यात मला आपल्याला जायचं नाही. आणि म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे हा विषय मांडला. रोजगार हमी खात्याचे मंत्री माननीय भरत गोगावले यांना भेटलो 2-3 वेळा. देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमची विनंती त्यांनी मान्य केली. आमची विनंती अशी होती की जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम करण्यासाठी मोठी संधी आहे आणि राज्य सरकारनं हा पायलट प्रोजेक्ट राज्याचा म्हणून तो स्वीकारावा अशी आम्ही मागणी केल्यानंतर ही राज्य सरकारनं मागणी मान्य केलेली आहे की महाराष्ट्रातला पहिला तालुका हा रोजगार हमीच्या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट म्हणून सरकारनं मान्यता दिलेली आहे. आणि त्याचा अधिकृत कार्यक्रम हा 13 तारखेला गुरुवारी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालय जतच्या प्रांगणामध्ये होतोय. तर जत तालुक्यातील सर्व सरपंच, माजी सरपंच, सर्व उपसरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आमचे जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी, आता जरी पदावर नसतील तरी जे पदाधिकारी आहेत आजी माजी, त्या सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी जत तालुक्यातील सर्व जनतेला करतोय. या कार्यक्रमासाठी स्वतः रोजगार हमी खात्याचे मंत्री भरत गोगावले येणार आहेत. नंदकुमार जे महासंचालक मिशन मनरेगा आहेत
ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. राजेंद्र शहाळे राज्य गुण नियंत्रक रोजगार हमी योजना, निलेश घुगे राज्य प्रशिक्षण समन्वयक समता बांधणी कक्ष रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य, हे मुख्य जे अधिकारी आहेत ते अधिकारी माननीय मंत्री महोदयांच्या सोबत येणार आहेत. आणि त्याबरोबर माजी मंत्री कृषीचे सदाभाऊ खोत, पाशा पटेल जे बांबू मॅन म्हणून आता जे पुढे येत आहेत, आणि बांबूच्या बाबतीमध्ये सुद्धा आता केंद्र सरकार 10,000 कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारला देणार आहे. तर आमची मागणी अशी आहे की त्यातले 500 कोटी रुपये जत तालुक्याला मिळावे. आणि म्हणून पाशा पटेल साहेब जे माजी आमदार आहेत आणि आता कृषी आयोगाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राजा दयानिधी, आपल्या जिल्हा परिषदच्या CEO माननीय तृप्ती दोडमिसे, रोजगार हमीचे डेप्युटी कलेक्टर आपले प्रांत साहेब, आपले तहसीलदार साहेब, आपल्या पंचायत समितीचे BDO, आपल्या पंचायत समितीचे ABDO आणि बाकीचे सगळे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर माझी जत तालुक्यातल्या सर्व लोकांना, म्हणजे आपल्या विरोधात लोक असतील त्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे, जर आपल्याला जत तालुक्यासाठी काही करायचं असेल तर ही योजना आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. जवळपास 57,000 जॉब कार्ड आता मी तुमच्याशी बोलत असताना आता आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत. राज्य सरकारचं धोरण असं आहे की एका जॉब कार्डला 1 वर्षामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून 50,000 रुपये खर्च करता येतो. आणि सरकारची आता अशी तयारी आहे, जर पायलट प्रोजेक्ट आपण जत तालुका करत आहोतच तर आपण 50,000ची अट वाढवून ती 70,000पर्यंत घेऊन जाऊ शकतो. 70,000पर्यंत जर खर्चाची मर्यादा गेली तर जवळपास 350 पावणे 400 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये खर्च करता येतील. म्हणजे आता पत्रकार मित्रांची सुद्धा यामध्ये फार मोठी मदत आवश्यक आहे. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची एक संधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळते. तर त्याचं सोनं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे केलं पाहिजे. गावामध्ये गट तर वाद विवाद न राहता, या कामावरती तक्रारी न राहता आपल्याला जर समन्वयानं सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, पत्रकार मित्र, अन्य काही माहिती अधिकारवाले आपले मित्र आहेत त्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन विनंती करून आपण जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर राज्य सरकारची तयारी आहे की 4 वर्षाच्या आतमध्ये टप्प्याटप्प्यानं पूर्ण जत तालुका हा विकसित करणं, प्रत्येक व्यक्तीला लखपती करणं. नुसते रोडच करणे असा विषय नाही, नुसते पाणंद रस्तेच नाही, नुसते सिवेचे रस्ते नाही, नुसती विहीर दिली गोटा दिला असं नाही. पण प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे, ते होऊ शकतं. या योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातला प्रत्येक माणूस लखपती होऊ शकतो, स्थलांतरित थांबू शकतं. जे ऊसतोड मजूर आहेत 35,000, जे ऊस तोडीला बाहेर जात आहेत 8-8 महिने, ते गावाकडे या योजनेच्या माध्यमातून थांबू शकतात. नंतर काही मुलं आपली MIDC मध्ये 10,000, 12,000, 15,000 काम करतायत. पुण्याला, पिंपरी चिंचवडला, भोसरीला, मुंबईला किंवा इथं सांगलीच्या MIDC असतील, इकडं कर्नाटक टच असल्यामुळं काही बेळगाव असतील, काही हुबळीला असतील, काही धारवाड असतील किंवा तिकडं बेंगलोरला असतील. तर ही मुलं पण आपल्या गावात थांबू शकतात, इतकी क्षमता आहे ना. असे काही प्रयोग राज्यामध्ये झालेले आहेत. आणि त्यामुळं जत तालुक्यामध्ये एक आता परिवर्तन होतंय, जे सामाजिक परिवर्तन असेल, जे आर्थिक परिवर्तन असेल आणि विकासात्मक परिवर्तन असेल. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.